त्यासाठी आज आपण आमंत्रित केलेला आहे भाजपचे प्रवक्ते गणेश खणकर यांना, काँग्रेसचे प्रवक्ते बालाजी गाळे आणि विधिमंडळाचे माजी मुख्य सचिव डॉक्टर अनंत कळसे देखील आपल्या सोबत आहे. थेट आपण यावेळेला चर्चेकडे वळूयात आणि अगदी सुरुवातीला अनंत कळसे, मला आपल्याकडून जाणून घ्यायचंय, ज्या प्रकारचा निकाल अगदी काही क्षणांपूर्वी लागलेला जो आपण महाराष्ट्रासमोर यावेळेला दाखवतोय, कशा प्रकारे मतं देण्यात आलेली आहेत असं वाटतं आणि कुठेतरी क्रॉस वोटिंगचा मुद्दा गाजेल असं वाटत असतानाच दुसरीकडे वाढलेली मतांची संख्या नेमके काय निर्देश दाखवताना दिसते अनंतजी? नाही, वाढलेली मताची संख्याच आपल्याला क्रॉस वोटिंग कडे कल दर्शवतो. बरं, कारण एनडीएच्या मतापेक्षा त्यांना आताच आपण सांगितल्याप्रमाणे जास्त मतं पडलेली आहे आणि इंडिया आघाडीला त्यांच्या स्ट्रेंथपेक्षा कमी मतं पडली. आता एक्झॅक्टली फिगर आपण आताच सांगितलेलं, त्यामुळे हे निश्चितच क्रॉस वोटिंग आहे. आणि हे जे मतदान होतं हे प्रपोर्शनल रिप्रेझेंटेशन बाय मीन्स ऑफ सिंगल ट्रान्सफरेबल वोट आणि हे गोपनीय मतदान असतं आणि यामध्ये कोटा वगैरे आपल्या सगळ्यांना माहिती आहे आणि यामध्ये आपल्याला प्रेफरन्स द्यावे लागतात. मतपत्रिका असते आणि मतपत्रिकेवर 1-2 असे क्रमांक लिहावे लागतात आणि ज्या मतपत्रिकेवर क्रमांक लिहिलेले आहेत त्याच मतपत्रिका व्हॅलिड धरल्या जातात. आणि यामध्ये एक स्पष्ट आहे की ज्याला सर्वात जास्त मतं पडलेली आहे तो जो उमेदवार तो निवडून येतो हे घोषित केलं जातं. त्यामुळे यामध्ये निश्चित क्रॉस वोटिंग निश्चित झालेलं आहे असं मला वाटतं. बरोबर आहे. क्रॉस वोटिंग झाल्याचं आपण एका बाजूला म्हणतायत. काँग्रेस प्रवक्ते बालाजी गाळे, आपल्याकडे मी येईल. आताची आकडेवारी जी स्पष्टपणे सांगताना दिसतीये की एका बाजूला एनडीएला घवघवीत यश मिळालेलं आहे, उपराष्ट्रपती पदावरती अखेर सीपी राधाकृष्णन यांची वर्णी लागलेली आहे, तर दुसरीकडे इंडिया आघाडीचे जे उमेदवार होते त्यांना केवळ 300 मतं त्या ठिकाणी प्राप्त झालेली आहे. पुन्हा एकदा तोच प्रश्न उपस्थित होतो की एका बाजूला इंडिया आघाडीमध्ये अजूनही मतमतांतर आहेत का? इंडिया आघाडी तितकी मजबूत राहिलेली आहे का? कारण त्याचा थेट परिणाम हा यावेळेला उपराष्ट्रपती पदासाठीच्या निवडणुकांमध्ये निकालांमध्ये पाहायला मिळतोय. विधिमंडळाचे माजी मुख्य सचिव डॉक्टर अनंत कळसे यांच्याकडून या उपराष्ट्रपती पदासाठीच्या निवडणुकीचे आलेले निकाल मला आकडेवारी याची समजावून घ्यायची आहे की कोण तटस्थ राहतं, कोण त्या ठिकाणी मतदान करत नाही, कुठे क्रॉस वोटिंगची शंका उपस्थित होते. आत्ताची आकडेवारी महाराष्ट्रातल्या आपल्या सर्व प्रेक्षकांना समजावून सांगाल अनंत सर? यामध्ये ही जी प्रक्रिया आहे प्रपोर्शनल रिप्रेझेंटेशन बाय मीन्स ऑफ सिंगल ट्रान्सफरेबल वोट, ही अत्यंत एक अभिनव अशी निवडणूक प्रक्रिया आहे. आपण जनरल इलेक्शनला फर्स्ट पास्ट पोस्ट म्हणजे ज्याला सर्वात जास्त मतं मिळतील तो आपण घोषित करतो. या प्रक्रियेमध्ये इव्हन मायनॉरिटी रिप्रेझेंटेशन म्हणजे अल्पसंख्याक एखादा गट जरी असला तरी त्याला रिप्रेझेंटेशन मिळू शकते. कारण विधान परिषदेच्या बऱ्याचशा इलेक्शन केल्या, त्यामध्ये एखाद्या पक्षाला कोटा जरी असला एक 23-24चा तरी 17-18 मतं ज्या उमेदवाराला मिळतील तो सुद्धा शेवटच्या फेरीमध्ये निवडून येऊ शकतो. अशा प्रकारची वेगळी कार्यपद्धती आहे. आणि इथं अभ्यास करायचा तर फिनलंड या देशामध्ये म्हणजे स्कॅन्डिनेव्हियन कार्यपद्धती आहे, तिथे सर्वप्रथम अंमलात आली. त्यानंतर संपूर्ण युरोपमध्ये, अमेरिकेमध्ये या कार्यपद्धती विकसित झाली. आणि या विशेषतः विधान परिषद इलेक्शन, राज्यसभा इलेक्शन आणि राष्ट्रपती आणि उपराष्ट्रपतीच्या इलेक्शनमध्ये ही कार्यपद्धती आपण भारतीय संविधानातील तरतुदीप्रमाणे अंमलात आणतो. यामध्ये उमेदवाराला जो मत इलेक्ट्रोल असतो, निवडणूक जे मतदार असतात त्याला प्रेफरन्सेस असतात. जेवढे कॅन्डिडेट तेवढे त्यांनी प्रेफरन्सेस टाकायचे, 1, 2, 3, 4 लाईक दिस ओनली. आणि हे सुद्धा प्रेफरन्सेस त्यांनी आकड्यामध्ये टाकायचे, 1, 2 असं म्हणजे लिहायचं नाही, अंकात लिहायचे नाही. आणि जर अंकात लिहिलं तर ते मत इनव्हॅलिड होतं. आणि यामध्ये एक कळत नाही तुम्ही कोणतं मत कोणाला देता, कारण तुम्हाला फक्त त्या कॅन्डिडेटच्या नावासमोर आकडा लिहायचा 2 कॉलम मध्ये. त्यामुळे या इलेक्शन मध्ये असं दिसतंय की पक्षाच्या स्ट्रेंथपेक्षा जर जास्त मतं एखाद्या उमेदवाराला पडली असेल तर निश्चितच इतर पक्षाची मतं फुटली गेलेली आहे, ती क्रॉस वोटिंग झालेलं आहे असं त्याच्यामध्ये स्पष्ट होतं. कारण आपल्याला मागे माहिती आहे, मागे राज्यसभेच्या इलेक्शनमध्ये, विधान परिषदेच्या इलेक्शनमध्ये मतं फुटलेली होती आणि स्पष्टपणे दिसत होतं. आणि फुटलेली मतं पुढे फुटीला, शिवसेनेमधल्या फुटीला कारणीभूत ठरली. हा सगळा इतिहास आहे. त्याप्रमाणे ही एक वेगळी कार्यपद्धती आहे. आणि यामध्ये निश्चितच मी असं म्हणणार नाही कुठल्या राज्यातील मतं फुटली आहे किंवा कसं होईल ते काही स्पष्ट होत नाही. पण ही या कार्यपद्धतीमध्ये निश्चितच
एनडीएला आता आपण जी आकडेवारी दिली त्याप्रमाणे 456 मतं सीपी राधाकृष्णन साहेबांना मिळालेली आहे. त्याचं खरोखर अभिनंदन केलं पाहिजे. त्यानंतर इंडिया आघाडी एकंदर 781 मतं होते आणि 391 ह्याचं बहुमत होतं. पण बहुमतापेक्षा त्यांना 456 म्हणजे कितीतरी जास्त मतं पडलेली आहेत. तर यामधून हे सिद्ध होतं की पक्षांतर्गत ही मतं आणि ही राज्यसभा किंवा विधान परिषदेच्या इलेक्शनला आता राज्यसभेत मतदान खुलं मतदान आहे, वोटिंग पद्धती खुली झालेली आहे. पण विधान परिषदेत अशा घटना या प्रत्येक इलेक्शनला घडतात आणि मताची फटाफूट होते किंवा शूटिंग होते आणि त्यामधून बरेचदा एक वेगळ्या प्रकारचे अनपेक्षित असे निकाल लागतात. अशी एक आगळीवेगळी अशी कार्यपद्धती आहे आणि यामध्ये एक सांगायचं कोटा काढला जातो. पण या इलेक्शनमध्ये 2च उमेदवार असल्यामुळे कोटा काढण्याचा प्रश्नच नाहीये, कारण नंबर ऑफ वेकन्सीज ज्या आहेत त्या 2च होत्या. त्यामुळे त्याला मल्टिप्लाय करण्याचा किंवा डिवाइड करण्याचा काही प्रश्न नाही. बरोबर आहे अनंत सर, एकंदरीत प्रक्रिया तुम्ही समजावून सांगण्याचा प्रयत्न केला. अनंत कळसे सर, केवळ एका वाक्यामध्ये मला आपल्याकडून समजून घ्यायचं आहे, प्रेफरन्शियल वोटिंग ही प्रक्रिया एका वाक्यात. अनंत सर, प्रेफरन्शियल वोटिंगला याच्यामध्ये प्रत्येक मतदाराला प्रेफरन्स असतो. म्हणजे जेवढे उमेदवार असतील त्याप्रमाणे त्याला प्रेफरन्स द्यायचा असतो. 1, 2, 3, 4, 5 जर उमेदवार असेल तर त्याला 5 मताचा हक्क आहे. त्याला पण ते आकड्यात मतं टाकावे लागतात, 1, 2, 3, 4, 5. आणि याच्यामध्ये महत्वाचं म्हणजे कोटा काढावा लागतो. टोटल नंबर ऑफ व्हॅलिड वोट डिवायडेड बाय टोटल नंबर ऑफ वेकन्सीज मल्टिप्लाइड बाय 100 आणि क्वेश्चन मध्ये 1 मिळवायचा. अशा प्रकारे हा कोटा काढला जातो. पण यामध्ये 2च उमेदवार असल्यामुळे कोट्याचा संबंध होता. ज्याला सर्वात जास्त मतं मिळेल तो निवडून येणार होता. बरोबर आहे. आणि त्याच रीतीनं आता भारताला अखेर नवे उपराष्ट्रपती जे आहेत ते मिळाले आहेत. सीपी राधाकृष्णन यांच्या नावावरती अखेर उपराष्ट्रपती पदासाठी शिक्कामोर्तब झालंय. धन्यवाद गणेश खणकर, बालाजी गाडे आणि डॉक्टर अनंत कळसे, आपण या चर्चासत्रात आमच्यासोबत जोडला गेलात त्यासाठी.